तीनही, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना अजून दुःख कळलेलं नाही मराठवाड्याचं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय म्हणतात एका शेतकऱ्याला, तो जेव्हा म्हणतो की आत्ता तात्काळ किती मदत करणार ते आम्हाला सांगा, हा प्रश्न आम्हालाही विचारला, उद्धवजींनाही विचारलं की आता आम्हाला काय मिळणार ते हवं आहे. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस हे हे कोणत्या टोनमध्ये, रे गप्प बस रे, राजकारण करू नको, इथे राजकारण आणू नको. ह्यात कसलं राजकारण आहे? एक शेतकरी ज्याचं सर्व जीवन वाहून गेलं आहे, त्याचं आयुष्य वाहून गेलं आहे, तो उपाशी आहे, तो भिकेला लागला आहे, तो म्हणतोय आम्हाला आता काय मदत करणार ते सांगा. आणि त्याला तुम्ही म्हणता राजकारण करू नका. तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे म्हणून तुम्हाला हे सुचतं मिस्टर फडणवीस. बरोबर. कोणी म्हणतं पैशाचं सो आणता येणार नाही, कोणी म्हणतो आम्ही 6 वाजता इथे गोट्या खेळायला आलो का. तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीच्या सगळे हे सरकार. तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. तुम्ही भ्रष्ट शासनकर्ते आहात आणि तुम्ही तुमची कातडी वाचवायला गेलेला आहात. तुम्हाला शेतकरी वाचवण्याचं काही पडलेलं नाही. आणि जे दुसरे ठाण्यातले जे डेप्युटी सीएम आहेत ते तर स्वतःचे फोटो छापूनच मदत करत सुटले आहेत तिकडे. काय केलं या तिघांनी या राज्यासाठी? या परिस्थितीत पंजाबचा धडा घ्या. पंजाबमध्ये भगवंत मान ही त्यांची प्रकृती बरी नसताना, केंद्र सरकार मदत द्यायला तयार नसताना सुद्धा पंजाब सरकारनं शेतकऱ्यांसाठी या काळात पूरपरिस्थितीमध्ये अत्यंत मजबूतीनं मदत केली आहे. 50,000 हेक्टर घरं बांधून देणार आहेत. ज्यांचे संसार वाहून गेले त्यांना संसार उभे करून देणार. तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे? तुमचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाही आहेत. तुमची प्राथमिक मदत अद्याप पोचलेली नाही आहे. काल सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी जो आक्रोश पाहिला गावागावात, 6 जिल्ह्यामध्ये काल गेले, जवळजवळ 6 जिल्ह्यात, चिखलात, बांधावर, घरात, कळंबमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा गाडीच्या खिडकीवरती एक वृद्ध महिला धावत आली, साहेब गरिबांच्या घरात कोणी येत नाही. ती असं म्हणाली, मी मांगाची बाई आहे, आमच्या वस्तीत कोणी आलं नाही. उद्धव साहेबांनी तिचा पत्ता विचारला. त्या एरमवाडी नावाच्या गावात जाऊन त्या पडक्या घरात, वाहून गेलेल्या घरात जाऊन ते बसले, त्यांचं दुःख समजून घेतलं. किती जणांनी केलं हे? देवेंद्रजींनी केलं, मिंध्यांनी केलं, अजित पवारांनी केलं. सकाळी 6 वाजता जाऊन काय करताय तुम्ही? तुमच्या गोट्या कुठल्या त्या बघायला पाहिजेत, कुठून आणल्या तुम्ही त्या खेळण्याच्या.